असं नायडू यांनी म्हटलं आहे. भारताच्या बंदरांचं मोजमाप केवळ मालवाहतुकीची क्षमता आणि कार्यक्षमता यावरूनच नव्हे, तर बदलत्या सुरक्षा धोक्यांचा सामना करण्याच्या त्यांच्या क्षमतेवरूनही केलं जावं, अशी अपेक्षा केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केली. नवी दिल्लीत आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषदेला संबोधित करताना ते काल बोलत होते. यावेळी सोनोवाल यांनी भारताच्या सागरी सुरक्षा संरचनेत तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन केलं. देशाचं विस्तारणारं बंदर जाळं आणि जागतिक व्यापारातील वाढती भूमिका पाहता लवचिक, एकात्मिक आणि सायबर तसंच भूराजकीय क्षेत्रातल्या नव्यानं उद्भवणाऱ्या धोक्यांचा सामना करायला सक्षम सुरक्षा प्रणालींची आवश्यकता आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. सागरी क्षेत्रातील संबंधित घटकांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं, संस्थात्मक समन्वय बळकट करण्याचं आणि भारताच्या दीर्घकालीन सागरी महत्त्वाकांक्षेला पूरक ठरेल अशी भविष्यासाठी सज्ज सुरक्षा व्यवस्था उभारण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ओदिशातल्या भुवनेश्वर